हाय, हॅलो, नमस्ते मंडळी. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर श्रुताली तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे साईड इफेक्ट्स ऑफ ओसी पिल्स अँड देअर कॉन्ट्राइंडिकेशन्स. म्हणजेच ओसी पिल्स म्हणजेच ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचे आपल्या शरीरावर काय काय दुष्परिणाम होतात व त्याचबरोबर कोणी कोणी हे हे पिल्स घ्यायला नको आहेत, म्हणजेच कॉन्ट्राइंडिकेशन्स ह्या कंडिशनमध्ये ह्या गोळ्या दिल्या जात नाहीत किंवा यांनी घेऊ नयेत, ते आज आपण पाहणार आहोत. साईड इफेक्ट्स ऑफ ओसी पिल्स: नॉशिया, ओमिटिंग, चक्कर येणे, उलटी आल्यासारखं वाटणे हे, आणि त्याचबरोबर तुमचं डोकं कंटिन्युअस दुखत असणे. जेव्हा तुम्ही ओसी पिल्स घेता तेव्हा तुम्हाला नॉशिएटिंग, ओमिटिंग आल्यासारखं वाटू शकतं. त्याचबरोबर डोकं दुखू शकतं आणि तुमच्या लोअर ॲबडॉमेन मध्ये म्हणजेच ओटी पोटामध्ये दुखणं हे या गोळीचे साईड इफेक्ट्स आहेत. त्याचबरोबर डायरिया, डिझीनेस आणि एक टायर्डनेस, टेंडरनेस, थोडासा ताप आल्यासारखं देखील वाटतं, हे या गोळींचे साईड इफेक्ट्स आहेत. त्याचबरोबर इंट्रायुटेराइन ब्लिडिंग म्हणजेच ब्लिडिंग बिटवीन पिरियड्सच्या मध्ये तुम्हाला ब्लिडिंग होणं हे देखील ह्या गोळीचं एक साईड इफेक्ट आहे. त्याचबरोबर ओबेसिटी म्हणजेच ओव्हरवेट. मी म्हणजे असं नाही म्हणत की लगेचच तुम्ही एक वेळा गोळी घेतली म्हणजे याची ओबेसिटी एका वेळेस नाही. जर तुम्ही कुठलंही मेडिसिन जर लिमिटच्या बाहेर म्हणजेच त्याचं जे ड्युरेशन फिक्स ड्युरेशन आहे त्या ड्युरेशनपेक्षा जर तुम्ही जास्त ओव्हरडोस किंवा ओव्हरलेड किंवा लॉंग ड्युरेशनसाठी जर तुम्ही कुठलं मेडिसिन घेत असाल तर प्रत्येक मेडिसिनचे काही ना काही साईड इफेक्ट्स असतात. तसेच ह्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचे देखील साईड इफेक्ट्स आहेत. त्यानंतर पिरियड्स इरेग्युलरिटी हा देखील याचा एक मेन साईड इफेक्ट आहे. जर तुम्ही ह्या गोळ्या घेत असाल तर तुम्हाला काही पुढच्या नेक्स्ट मंथचे जर तुमचे जे पिरियड्स असतात ते कुठेतरी इरेग्युलर होतात, मागे पुढे होतात, हे देखील ह्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचं एक साईड इफेक्ट आहे. त्याचबरोबर चेस्ट पेन म्हणजे महिलांना छातीमध्ये दुखणे, परत ग्रोईंग रिजनला म्हणजे जांघेमध्ये दुखणे किंवा काल्फ पेन म्हणजे तुमचे पाय वगैरे दुखू शकतात ह्या गोळ्यांनी. पण हे जे सगळे साईड इफेक्ट्स आपण आता या गोळीचे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचे सांगितले, हे साईड इफेक्ट्स म्हणजे जसं जसं तुम्ही घेत जाल आणि जसं जसं थोड्याशा दिवसांनी हे साईड इफेक्ट्स कमी होतात. म्हणजेच एक 2 महिन्यांनी हे साईड इफेक्ट्स हळूहळू सबसाईड होतात, म्हणजेच कमी होतात. पण कुठल्याही मेडिसिन्सचा म्हणजे शरीरावर ओव्हरडोस करू नये. ओव्हरडोस म्हणण्याचा अर्थ मला इथे असं म्हणायचं आहे की कुठल्याही मेडिसिन लॉंग ड्युरेशनसाठी घेऊ नयेत. जर कुठल्या मेडिसिन तुम्ही जर लॉंग ड्युरेशनसाठी घेतला तर ऑब्व्हियसली तुमच्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट्स दिसतील. आता कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ ओसी पिल्स म्हणजे कुठल्या कंडिशनमध्ये ह्या गोळ्या दिल्या जात नाहीत किंवा कोणी ह्या गोळ्या घेऊ नयेत ते बघूयात आपण. सर्वात आधी जर का तुम्हाला बीपीचा त्रास असेल किंवा कुठले हार्ट डिसीजेस असतील किंवा तुम्हाला हाय बीपी असेल आणि हाय बीपीमुळे जर तुम्हाला एखाद्या वेळेस स्ट्रोक वगैरे येऊन गेला असेल तर त्या कंडिशनमध्ये डॉक्टर तुम्हाला ह्या गोळ्या रिकमेंड करत नाहीत. त्याचबरोबर जर तुम्हाला लिव्हर डिसीजेस असतील जसं की जॉन्डिस वगैरे तुम्हाला जर असेल किंवा काही दिवसांमध्ये होऊन गेला असेल मागील काही दिवसांमध्ये, तेव्हा देखील ह्या गोळ्या डॉक्टर तुम्हाला रिकमेंड करत नाहीत. त्यानंतर तुम्हाला जर डायबिटीज आहे म्हणजे खूप जास्त अनकंट्रोल डायबिटीज आहे, तुमची शुगर खूप कमी जास्त होत असेल, तेव्हा देखील डॉक्टर तुम्हाला ह्या गोळ्या रिकमेंड करत नाहीत. त्याचबरोबर जर तुम्ही ओव्हरवेटेड असाल, ओबेज असाल, खूप लठ्ठ फॅटी असाल, तेव्हा सुद्धा डॉक्टर तुम्हाला ह्या गोळ्या शक्यतो देत नाहीत. जनरली कॉम्बिनेशन पिल्स म्हणजेच एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं कॉम्बिनेशन असलेल्या गोळ्या जनरली डॉक्टर देत नाहीत. आणि जरी दिल्या इन केस जर तुम्हाला ओबेस पेशंटमध्ये जरी डॉक्टरनी त्या गोळ्या दिल्या तरी पण ते खूप कमी डोसमध्ये किंवा कमी ड्युरेशनसाठी त्या दिल्या जातात. विथ प्रिकॉशन ते देतात. त्यानंतर जर का तुमची कुठली मेजर सर्जरी झाली असेल आणि तुम्ही खूप दिवसांपासून बेड रेस्टवर आहात आणि तुम्हाला कुठली ऍक्टिव्हिटी करता येत नसेल, म्हणजे चालता फिरता तुम्हाला येत नसेल, दैनंदिन जीवनातली कामं जर तुम्हाला करता येत नसतील, याचा अर्थ तुम्ही खूप दिवसांपासून बेड रिडन आहात, म्हणजेच 2 ते 3 महिन्यापासून तुम्ही जर बेड रेस्टवर असाल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा डॉक्टर तुम्हाला या गोळ्या रिकमेंड करत नाहीत. काय होतं माहितीये का, जनरली जर का तुम्हाला आधीच एखादे मेडिसिन चालू असतील आणि त्याबरोबर जर तुम्ही ओसी पिल्स म्हणजेच हे हार्मोन्सच्या गोळ्या जर घेत असाल तर तेव्हा तिथे ड्रग इंटरॅक्शन होतं आणि त्याचे काहीतरी भलतेच साईड इफेक्ट्स आपल्या शरीरावर दिसू शकतात. म्हणून जर का तुम्हाला ह्या गोळ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही पूर्ण डिटेल मेडिकल हिस्ट्री तुमच्या डॉक्टरांना द्या आणि मग डॉक्टर ठरवतील तुम्हाला ह्या गोळ्या द्यायच्यात की नाही किंवा दिल्या तर किती प्रमाणामध्ये द्यायच्यात आणि काय त्याचं ड्युरेशन असेल हे डॉक्टर ठरवतील. त्यानंतर जर का तुम्हाला डिप्रेशनचे वगैरे मेडिसिन चालू असतील ते देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगा. आणि जर का कोणी ब्रेस्ट फिडिंग महिला असेल तर त्यांना सांगायचं आहे की ब्रेस्ट फिडिंग चालू आहे, ब्रेस्ट फिडिंगमध्ये ह्या गोळ्या घेतल्या तर चालतील का. आणि जरी तुम्ही घरी काही हर्बल ड्रिंक्स घेत असाल किंवा हर्बलच्या गोळ्या कुठल्या घेत असाल तर ती हिस्ट्री सुद्धा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना द्यायची आहे.
आणि त्यांच्यासाठी ज्यांना ह्या गोळ्या ऑलरेडी चालू आहेत, म्हणजे ज्यांच्या आता ओसी पिल्स सुरू आहेत, त्यांच्यासाठी जर का तुम्ही मी आता सांगितलेली हिस्ट्री यांपैकी जर तुमची कुठली हिस्ट्री असेल आणि ती तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दिली नसेल, तर लगेचच तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटा आणि तुमची हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्री तुमच्या डॉक्टरांना पूर्ण डिटेलमध्ये सांगा. मग डॉक्टर ठरवतील तुमच्या गोळ्यांचा डोस कमी करायचा आहे का गोळी बदलून द्यायची आहे किंवा थांबवायची ते. ओके. आणि जर का कुठल्या गोळ्या तुम्हाला कुठल्या डॉक्टरांनी दिल्या असतील, तर ते विथ प्रिकॉशन्स घेऊन तुम्हाला तुमची हिस्ट्री पूर्ण स्टडी करून दिल्या जातात. त्यामुळे कुठल्याही गोळ्या ह्या डॉक्टरांनी ही गोळी कशी दिली किंवा ती गोळी कशी दिली असं न म्हणता डॉक्टरांनी तुमची पूर्ण हिस्ट्री घेतलेली असते आणि त्यावर तुमचा डोस काय आहे, तुम्हाला कुठलं मेडिसिन द्यायचे, तुमची कंडिशन बघून डॉक्टरांनी ठरवलेलं असतं की ह्या गोळ्या तुम्हाला ते देतात. त्यामुळे विथ प्रिकॉशन्स सेफली डॉक्टर तुम्हाला हे ओसी पिल्स प्रिस्क्राईब करू शकतात. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. लवकरच पुन्हा भेटूयात एका नवीन टॉपिक सोबत. ह्या टॉपिकशी रिलेटेड जर काही तुमच्या शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आणि तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड लव्ह युअर सेल्फ.